कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा कोणताही डालमोल अथवा जल्लोष न करता विधायक सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याचाच एक भाग म्हणून दिनांक 22 मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपसभापती अनिता वेताळ यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवसाचा जल्लोष टाळत समाज उपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कार्यक्रमाचा जल्लोष करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांसाठी रक्तदानासारखा जीवनदायी उपक्रम राबविण्यात येत असल्याने या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे। गेल्या वर्षी चंद्रहार पाटील आणि संतोष आबा वेताळ यांनी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी सिंदूर या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला होता। त्याच पावलावर पाऊल ठेवत उपसभापती अनिता वेताळ यांनीही यंदा आमदार मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक आणि समाजहिताच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले आहे। रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळणार असून युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला असून मतदारसंघात विकास कामांसोबतच सामाजिक जाणीवा जपणारे उपक्रम राबविण्यावर आमदार मनोजदादा घोरपडे यांचा नेहमी भर राहिला आहे। आपले कराड उत्तरचे पाणीदार आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस 26 मे रोजी 2026 मे रोजी आहे। तर आपण रक्तदान शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप पंचायत समिती कराड व आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच संयुक्त विद्यमाने गणपती मंगल कार्यालय कराड येथे आयोजित केला आहे। तरी सर्व नागरिकांनी विनंती करते की सर्वांनी तिथे उपस्थित राहावे व रक्तदान शिबिर करावं। रक्तदान हेच खरं श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे सर्व लोकांनी तिथे येऊन रक्तदान करावं ही विनंती। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आपण वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत आहोत, त्यामुळे रक्तदान शिबिर घेतलं आहे। कराड उत्तरचे लोकप्रिय व जननायक जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस 26 मे रोजी होत आहे। तरी दादाने आव्हान असं केलं की आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झाल्यामुळं आपण आता वाढदिवस साजरा करत नाही। तरी पण आता कराड पंचायत समितीच्या उपसभापती आमच्या वहिनी अनिताताई वेताळ यांनी सामाजिक काहीतरी देणं लागतं म्हणून आता आपण पंचायत समिती मार्फत कॉटेज हॉस्पिटलला 22 तारखेला 22 मे रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेतलं आहे। रक्तदान शिबिर हे अशासाठी आहे की लोकांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं रक्तदान शिबिर होत आहे। तरी कराड उत्तरच्या सर्व युवकांनी युवतींनी यात भाग घेऊन जास्तीत जास्त रक्तदान करावं एवढं मी आवाहन करतो। उत्तरचे लोकप्रिय पाणीदार आमदार मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस हा 26 मे रोजी साजरा केला जातो। 26 मे रोजी दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर कराड उत्तरमध्ये राबवले जातात, परंतु यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्यामुळे वाढदिवसा दिवशी होणारे सर्व कार्यक्रम हे यावर्षी रद्द करण्यात आलेले आहेत। खरं तर वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील गोधन वाढावं, त्याची चांगली जपणूक व्हावी म्हणून बैलगाडी शर्यती फार मोठ्या प्रमाणावर घेतल्या जायच्या, त्या देखील यावर्षी घेण्यात येणार नाहीत। परंतु यावर्षी आपल्या कराड पंचायत समितीच्या उपसभापती अनिताताई वेताळ यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून भव्य असं रक्तदान शिबिर कॉटेज हॉस्पिटलला आयोजित करण्याचा निर्णय घेतला। खरं तर हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि देशावर कधी कुठल्या वेळेला कोणत्याही प्रकारचं संकट येऊ शकतं याची मोदी साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। आज संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना रक्ताचा मुबलक साठा देखील दवाखान्यांच्या मध्ये उपलब्ध असणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यामुळं अनिताताईंनी पंचायत समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही मोठ्या प्रमाणात स्वागत करतो आणि कराड उत्तर मधील आणि कराड तालुक्यातील सर्व जनतेला असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं युवक युवतींनी
या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा आणि देश सेवेसाठी हातभार लावावा. धन्यवाद.